हॅलो. आज आम्ही प्लॅनिंग करतो. उद्या माझ्या आजोबांचा कुठला तरी कार्यक्रम मला माझी पॅकिंग चालू आहे. वरनं घरी काय काय करायचं होतं ते पण करायचं. मग आज आम्ही ॲक्च्युली मला खूप प्लॅनिंग होती आणि आय वॉज थिंकिंग काय करायचं. मग वरनं आय हॅव अ फोन ऑफ माय ओन. मग त्याच्यावरनं काय करायचं ते आय वॉज थिंकिंग. मग मी कबर्ड वगैरे सगळं साफ वगैरे केलं. खूप घाण झालेलं. सो मग ते सगळं केलं आणि आता रात्र झाली आहे. तर रात्री मस्त इथून चंद्र दिसतो. तुम्हाला मी दाखवू नाही शकणार, दूर आहे, पण ठीक आहे, मस्त दिसतो चंद्र. आज वटपौर्णिमा होती आणि उपवास पण केले आज. तर आणि आज उद्या खूप एक्सायटेड आहे मी. आता मी उद्या परत जाणार. मग तिकडं माझे सिस्टर्स वगैरे येणार आहेत. सगळे पाहुणे वगैरे सगळं असं ते गर्दी होणार आहे. म्हणून सगळं सतरंजा वगैरे सगळं घेऊन जायचं आहे. सो दॅट विल बी सो म्हणजे असं थोडंसं पॅकिंग टाईप होणार आहे. तर म्हणून आम्ही रात्रीचे 11:15 वाजले आणि आपण इथं पॅकिंग करत असं हो करतो. आणि मग आम्ही खूप एक्सायटेड आहोत. मग उद्या सकाळी उठल्या 5-6 वाजता उठायचं आहे सकाळी ऑफकोर्स, कारण की लवकर जायचं आहे. मग गाडीने जायचं आहे. गाडीचं आज रिपेअरिंग वगैरे केली. तर मग रिपेअरिंग झाल्यावर आम्ही घरी आलो 3-4पर्यंत. मी सकाळी उशिरा उठले बिकॉज थोडंसं स्ट्रेस टाईप होतं ना की आणि माझ्या तर स्कूलचं पण नवीन स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायची. सो AVMमध्ये आर्यविद्यामध्ये. सो तिकडं पण चालू आहे त्याचं पण. ऑन अदर हँड आम्हाला उद्याच जायचं आहे. आम्ही थर्सडेला म्हणजे काहीच पॅकिंग नाही केली आहे आणि आज आम्ही एवढं हे केलं. मग पहिलं तर मी जेव्हा उठले 9:30ला उठले ऑनेस्टली. मग मी उठले थोडंसं सुसू होते. दॅट्स द युजल थिंग. मग सगळं रेडी अप वगैरे झाले. मग मी ब्रेकफास्ट केला. मग ब्रेकफास्ट झाल्यावर मी माझे स्टोरी बुक्स, दॅट्स माय फेवरेट चोअर टू डू, ते स्टोरी बुक्स वाचत बसले. मग 3 वाजले बघता. मग 3 वाजता मी गेले रिपेअरिंगसाठी. मग 3-4पर्यंत आलो आम्ही. 3, 3:30, 4. आणि मग आल्यावर आम्ही घरी आलो. मग तेवढ्यात आईला घ्यायला जायचं होतं. फोन आला आईचा. मग बाबा गेला. मी घरी होते. मग मी घरी बसल्या काहीतरी करत होते. मग आई बाबा आल्यावर मी TV बघितला. TV बघितल्यावर आम्ही गेम खेळला आणि लगेच TV बंद करून टाकला. आम्ही गेम खेळला. मग गेम खेळल्यावर आत्ता आम्हाला आठवलं की पॅकिंग करायचं. सो आम्ही असं पळालं की पॅकिंग करायला. तर असं सगळं झालं. आणि मला एक डान्स पण बसवायचा होता म्हणजे दाखवायला वगैरे. आणि तिकडं कार्यक्रम वगैरे पण आहे. सो खूप जण येणार आहे. तर त्याच्यामध्ये कुठलं तरी करता येईल. मग नंतर माझ्या ताईचं लग्न आहे. त्याच्यासाठी पण आता ते लग्न कधी आहे, पुढच्या वर्षी या डिसेंबरमध्ये असं काहीतरी असू शकतं. तर तेव्हा मी तुम्हाला ऑफकोर्स हा व्लॉग कुठला तरी व्लॉग सेंड करेन. मग स्टील खूप गोष्टी आहेत करायला. मी तर आरामात बसली. मी चिल करते. मला काही हे नाही आहे. माझं सगळं पॅकिंग वगैरे प्लॅनिंग वगैरे सगळं सकाळी करून ठेवलं आहे. ह्या दोघांचंच राहिलेलं ते पण झालं आत्ता, म्हणजे होत चाललं आहे. होणं झालं ना मम्मा? तर होतच चाललं आहे. मग आई आणि ऑफिसवरनं कधीतरी घरी येते लवकर. तर तिला आता लगेच घरी आल्या असं काम करायला लागले. तर मग मी खूप एक्सायटेड आहे. मला डान्स पण वगैरे करायला आवडतो. सिंगिंग वगैरे, डान्स वगैरे. मी तुम्हाला व्लॉग सेंड नाही करू शकत प्रत्येक ह्याचे. बट या
तर तुम्हाला मध्ये प्रेमपुरी कॉम्पिटिशनचं मी दाखवलं असेल. ते ॲक्च्युली प्रेमपुरी महाराज काहीतरी होतं. मला माहीत नाही, मी फक्त गेले आणि तिकडून काय जे म्हणायचं मी म्हटलं. मला फर्स्ट कॉन्सोलेशन प्राईज. आय एम नॉट एक्सपर्ट. मग आता उद्या काय काय करायचं ते मी थिंक करत होते आत्ताच बसून. तुम्हाला असं विचार आलं की तुम्हाला पण थोडं थोडं सेंड करू. मी आता सेंड करणार आहे तुम्हाला. तर अजून गोष्टी आहेत, मी तुम्हाला डान्स वगैरे पण सेंड करू शकते उद्या. मी आणि माझी सिस्टर माझी बहीण अनन्या आहे, ही कॉल हर अना वॉटेवर. माझी मोठी बहीण आहे, शी इज व्हेरी स्टबन. म्हणजे तिने विचार केला की एकदा हे करायचं ते मी करूनच ठेवते. आणि आम्हाला जेव्हा म्हणजे माय बिग सिस्टर नाही, छोटी सिस्टर अनन्या, ती स्टबन आहे. एक मिनिट. हां, तर ती स्टबन आहे. तिला तिच्या मोठ्या बहिणीला अँड यू ऑल नो मला सिबलिंग्स नाही आहे, सो तिलाच तिच्याच मोठी बहिणीला तिला सजवायला आवडतं. अँड शी ट्राईज टू इन्क्लूड मी इन इट, बट आय हॅव टू टेक द लीड. छोटी आणि तिला काही बोलायला येत नाही, मग मोठी तिला ओरडतात, मग तिला रडायला तर ती माझ्याकडे येते, रिया रिया हे कर. मग मी त्यांना समजायला लागतं मोठ्यांना. सगळं असं कन्फ्युजन होतं. बट आय लाईक हर स्टील. शी इज व्हेरी गुड. शी इवन लाईक्स मी. आज बहुतेक खूप बिझी दिवस गेला, कारण की सगळं सकाळी पॅकिंग वगैरे केली मी. सकाळी तेच करत होते. मध्ये मध्ये रीडिंग बुक्स वगैरे करत होते, कारण की आय वॉज कम्प्लिटली बोर्ड. मग आज माझी फेवरेट चॉकलेट माझ्या ओके. तर तुम्हाला कळलं ना मी आत्ता काय बोलले. तर माझी चॉकलेट आहेत, बाबांनी मला US वरनं आणलेली. तो आता US ला गेला 2 महिन्यासाठी, त्याचं काम माहीत नाही. तर तिकडून चॉकलेट आणलेली मला. ती सगळी अशी 2-3 दिवसातच गायब झाली. म्हणजे गायब नाही झाली, रोज 2-2 चॉकलेट मी खायचे. पण आता मध्ये 2 दिवस नाही खाल्ले मी. तर आईने विचार केला की खाल्ले नाही आहे तेवढी चॉकलेट राहिली, थोडी देऊन टाकू. तर थोडी म्हणता सगळी कम्प्लिटली नाही, थोडीशी अशी ठेवलं माझ्यासाठी. 5 ट्विक्स, 2 स्निकर्स आणि तिचे फेवरेट चॉकलेट्स असं ठेवलं. अँड मग या व्लॉगमध्ये जर मी तुम्हाला डान्स शेअर करून पाहिलं, कारण की आता 11 ऑलमोस्ट आहेत. मी दुपारी झोपता नाही झोपले, कारण की मग मला आठवलं की रात्री मला झोप नाही येत. सो आय वॉज. मग आता आई बाबा डिस्कस करतात कुठं भेटणार आहे. आमच्यासोबत कोणतरी येणार आहे. मग माझी सिस्टर पण येऊ शकते एका वेळेस. नन्या माहीत आहे. आय डोंट नो एनिथिंग ऑफ इट. मी फक्त तुमच्यासोबत थोडं शेअर करते. हे दोघं तर खूप बिझी आहेत टॉकिंग, सो आय कॅन टेक हर्स व्लॉग. सो नेक्स्ट टाईम मी नक्कीच ट्राय करेन. आत्ता रात्र झाली आहे खूप, सो आय थिंक मी तुमच्यासोबत डान्सचा व्लॉग तर शेअर नाही करू शकत. सकाळी मी डान्सची प्रॅक्टिस पण नाही केली, सो आजच्या दिवस डान्सची प्रॅक्टिस कॅन्सल झाली. उद्या नक्की ट्राय करीन. बाहेर असेल मी कार्यक्रम वगैरे, पण 1 तासासाठी. पूर्ण दिवस तर मी मोकळीच असेल. मग संडेला पण बघते, एकदा ट्राय करते. ठीक आहे, शॉर्टली ट्राय करेन. मी उद्याचं रुटीन सांगते तुम्हाला. ऑफकोर्स माझे लवकर ठरव मला तिकडे बनव. तर आता माझ्या भावाचा बर्थडे आहे, त्याच्यासाठी मला ग्रीटिंग कार्ड बनायचं. हे मी असं चूज केलं आहे, ग्रीटिंग कार्डचं पेंटिंग. त्याच्या आतमध्ये काहीतरी लिहिणार मी, हॅपी बर्थडे. मग त्याच्यासाठी एनव्हलप वगैरे टाकून वगैरे सगळं त्याला लिहिणार, हॅपी बर्थडे ईशान वगैरे. ही जॉयफुल किड, तो माझ्या पॅटर्नल साईडनी आहे. माझा भाऊ आहे. माझी बहीण अनुगाताई, तिचा बर्थडे ऑगस्टमध्ये वगैरे येतो.
तेव्हा मी तिला सेपरेटली बनवून देईल. त्याच्या आधी माझा बड्डे येतो ॲक्च्युली, तर त्याने मला आधी बड्डे कार्ड द्यायला पाहिजे. पण इट्स ओके, आय अंडरस्टँड. छोटा आहे माझ्यापेक्षा. ठीक आहे. मग आम्ही थोडं मेकअपचं वगैरे घेतलं आहे. तर मी तुम्हाला दाखवू नाही शकत काय काय घेतलं आहे. तुम्हाला लगेच तर ऑफकोर्स दाखवू शकतो मी. तर हे असं लगेज आहे. अजून आहेत बॅगा, पण अजून त्या पॅक नाही आहेत पूर्ण. पॅक झाले की मी तुम्हाला नक्कीच सेंड करेन. ठीक आहे. आता रात्र झाली आहे झोपायचं, पण थोडंसं एकदम थोडासा छोटासा व्लॉग सेंड करून मला खूप चांगला आनंद झाला. आता मी ह्याच्यामध्ये काय लिहिणार आहे ते पण सांगते तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये मी ब्लेसिंग्स वगैरे देणार आहे. मोठी आहे ना, आय कॅन ऑफकोर्स गिव्ह ब्लेसिंग्स. तर वॉटेवर. ठीक आहे. आता मला खूप आनंद झाला तुमच्याशी बोलायला. प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला प्लीज. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.